under the boughs where the shadows play. The wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत शेंगदाण्याचं कूट भरून. त्यासाठी मी 1 पाव वांगे घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, मिरची थोडी भाजून घेतली आहे, शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहे, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली, मीठ आणि हळद. आता वांगे मी चिरून घेते, मसाला वाटून घेते, मग वांगे बनवताना दाखवते. वांगे आपण असे कापून घेणार आहोत. पाण्यात टाकून घेणार आहोत. आणि वांगे कापून झाल्यानंतर पाण्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत थोडंसं, कारण मला अजून मसाला बनवायचा आहे. वांगे काळे पडतात. तर बघू शकतात वांगे माझे झालेले आहेत कापून. याच्यामध्ये मी एवढं मीठ टाकून घेते. मीठ टाकून मसाला होईपर्यंत हे पाण्यामध्ये भिजू देते, म्हणजे वांगे काळे पडत नाही. हिरवे वांगे आहेत ना ते. तर आता आपण मसाला करून घेऊ. मिरची, कोथिंबीर, लसूण घेतलेला आहे, आणि हळद आणि मीठ चवीनुसार, आणि शेंगदाणे. छान आपल्याला बारीक करून घ्यायचं. तर मी बारीक करून घेते आणि मग मसाला भरताना दाखवते. तर बघू शकतात मसाला आपला छान झालेला आहे, जास्त पाणी टाकलेलं नाही. आता हे वांगे मी छान रगडून धुवून घेते. वांगे काढून घ्यायचे. असं वांगे काढून घेते पाण्यामधनं, आणि आपण लगेचच मसाला करून त्याला तेलामध्ये सोडणार आहोत. तर बघू शकतो वांग्यामध्ये असं बघून घ्यायचं कीड वगैरे आहे का. वांगे आपले छान आहे, कीड वगैरे काही नाही. तर असा जास्त मसाला भरायचा त्याच्यामध्ये. बघू शकता असा मसाला भरलेला आहे मी. सर्व वांग्यांमध्ये असा मसाला भरून घेते आधी. दाखवते तुम्हाला तेलात टाकताना. बघा असा गच्च मसाला भरायचा आहे छान छान, तो आतपर्यंत भरायचा आहे. बघू शकतात कसा छान दिसतोय मसाला, आणि वांग एकच रंग दिसतोय. बघू शकतात मसाला भरून झालेला आहे. मी कुकर पण ठेवलंय, कुकर गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून देते. तेल थोडं गरम झालं लगेच आपण वांगे सोडणार आहोत. कुकरमध्ये बनवायची भाजी. 1 शिटी होऊ द्यायची. 1 शिटी होऊ द्यायची, नंतर वाफवून. कारण वांगे खूप कवळे असतात, शिजून जातात ते. ते 5 मिनिट आपल्याला वाफ द्यायची फक्त, आणि मग पाणी टाकते. पाणी गरम करायला ठेवले. टमाटा टाकून देते, आणि वांगे बघा आपले कसे छान झालेले आहे, वाफले येते छान. आता त्याच्यामध्ये आपल्याला किती भाजी बनवायची आहे तेवढं पाणी टाकायचं आहे. हे पाणी मी गरम करून घेतलं. आता आम्ही 4 जण आहोत घरामध्ये. आणि आता वांगे शिजले, म्हणजे जास्त वेळ आपल्याला होऊ नाही द्यायचे. एकच शिटी होऊ द्यायची, लगेच गॅस बंद करायचा आहे. तर
बघू शकतात मसाला तसाच आहे वांग्यामध्ये दिसत असेल. तर एक सिटी होऊ देते मी, मग प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते. तर बघू शकतात आपली भाजी अशी झालेली आहे. वास पण छान येतोय आणि भाजी बघू शकतात कशी छान दिसायला पण दिसते. अशी छान झालेली आहे शेंगदाण्याची भाजी. भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे मला रेसिपी बनवायला खूप आवडेल. मला जर आवडत